राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपली आहे। पराभूत उमेदवारांसोबत ही बैठक होती। अचानक वाढलेल्या मतांच्या टक्केवारीवरील प्रश्नावरून चर्चा करण्यात आली। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याबाबतही आग्रह आहे। उद्या पुन्हा एकदा दिल्लीमध्ये या संदर्भातली बैठक होईल। पवार गटाच्या पराभूत आमदारांची बैठक आता संपलेली आहे। रामराजे शिंदे या महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातली माहिती देतात। रामराजे, बिलकुल शरद पवार यांच्यासोबत सखोल चर्चा झालेली आहे। 2-3 मुद्द्यावर चर्चा झाली। पहिला मुद्दा म्हणजेच की वेगवेगळ्या मतदारसंघामधला आढावा घेतला। दुसरा मुद्दा म्हणजेच की जे टक्केवारी अचानक बदललेली आहे त्याचा अगोदर तशी टक्केवारी बदलली होती का याचा सुद्धा माहिती घेण्यात आलेली आहे। आणि तिसरं म्हणजे की जर हे बदललेले आहे तर त्याची कारणं काय आहेत, या सर्वच मुद्द्यावर शरद पवार यांनी चर्चा केली, माहिती घेतली। आणि त्याचबरोबर पुढचे मार्ग काय असावेत, तर पुढचे मार्ग जे आहेत की आणखीन एकदा उद्या बैठक होणार आहे, त्यामध्ये आणखीन काही नवीन पदाधिकारी असणार आहेत। दुसरं म्हणजेच की निवडणूक आयोगाकडे सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्याच्या संदर्भामध्ये विचार केला जात आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून। त्यामुळे या तिन्ही मुद्द्यावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे, यावर ठरणार आहे उद्याच्या बैठकीमध्ये। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर शरद पवार गटाच्या आमदारांची ही बैठक आजची संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि याच मुद्द्यावरती, याच प्रश्नांवरती चर्चा केली जाईल।